देवता श्री देवता आणि नमस्तक नामस्तक ठेवून आजच्या दिवसाची सुरुवात करतो. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित नवलाई स्पोर्ट नेणारे वारणा यांच्या माध्यमातून ठेवलेली स्पर्धा, सुरेख स्पर्धा, लाखाच्या स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा नक्कीच आपल्याला आजच्या दिवसात इथे पाहायला भेटते. जर विचार केला तर या स्पर्धेचे सुरेख आयोजन शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच सुरेख स्पर्धा आजच्या दिवसात पाहायला भेटते. जर प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर 22,000 रुपये एक आणि उत्कृष्ट चषक, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 15,000 रुपये एक आणि आकर्षक चषक. सुरेख स्पर्धा, लाखाच्या स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा. आणि रंगला जाणारा सामना नक्कीच येथे आजच्या दिवसातील जर विचार केला तर दुसरा सामना नक्कीच खेळला जात आहे. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट चला आजच्या दिवसातील नक्कीच दुसरा सामना आहे ते खेळला जात आहे. श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स विरुद्ध मोरिया 11 स्पोर्ट. नक्कीच पंचांचा इशारा आला. स्टार्ट गेम. सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. 24 चेंडूंचा राहणार आहे. पहिला चेंडू नक्कीच पंचांच्या उजव्या हाताने मारा करताना पंचांचा इशारा आलाय. प्रथमच चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या म्हणजेच अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेशा झालेला आहे. तो फलंदाजी करणारा बॅट्समॅनचा नक्कीच सुरेख फटका. दिशा दिली पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय दन 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 करीत सीमा रेषे लगत 4 धावसंख्या. नक्कीच सुरेख स्पर्धा आपल्याला या दिवसामध्ये पाहायला भेटते. नक्कीच मोरिया 11 शिराळा वारण या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कितपत या क्षेत्ररक्षणाची दात देतात बघितले जाईल. प्रथम नाणेफेकी विजयी झाल्यानंतर मोरिया 11 संघ म्हणजेच सुरुवात ही गणरायाच्या नावाने इथे केली जाते संघाचे. आणि बघता बघता जर विचार केला तर आतापर्यंत सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते. फलंदाजाकडे फिरकावलेला चेंडू जातोय फक्त घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. कारण की जर या खेळपट्टीचा विचार केला तर आखूड खेळपट्टी नक्कीच पाहायला भेटते. पण नक्कीच सुरेख आकर्षकरित्या मेंटेन ठेवलेली ही मैदान आपल्याला सातत्याने या सानपाडा गावामध्ये पाहायला भेटते. तर जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फळकावी लागली ती 7 धावसंख्या. 7 धावसंख्या नक्कीच आतापर्यंत पाहायला भेटते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो सागर. सुरेख गोलंदाजी 3 चेंडू 7 धावसंख्या. चौथा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न. बॅटीची नक्कीच कळा लागली असावी. पंचांजवळ दात मागितली आणि नक्कीच पंचांनी ती दात फेटाळून लावली असावी. कारण की जर विचार केला तर दोन्ही पंच आता सलामसुरा इथं करताना दिसत आहेत. कारण की विकेट किपर यांनी नक्कीच सुरेख यष्टिरक्षण केले आणि जर विचार केला तर 19-20 चा फरक नक्कीच इथे आपल्याला पाहायला भेटतो. आता दोन्ही पंच इथे सलामसुरा करताना. कारण की जर विचार केला तर नामांकित पंच इथे आपल्याला पाहायला भेटतात आजच्या दिवसामध्ये. रोशन कुमार आणि जयकुमार. नक्कीच रोशन कुमार आणि जयकुमार हे दोन्ही पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पंचांची भूमिका पार पाडताना दिसत आहे. सुरेख पंच लाभले आहेत ते शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून याच्या दिवसात रंगल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये. आणि आयोजकांचा इथे निर्णय आलेला आहे. एका इनिंगसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. सीमा रेषेबाहेर षटकार. म्हणजेच सुरेख फलंदाजी. जर विचार केला असता तर आऊट झाला असता तर कुठेतरी मोठा फटका पाहायला भेटला असता. फलंदाजी करणाऱ्या श्री
साई श्रद्धा या संघाला, पण पंचांचा नक्कीच सुरेख दाद दिली जाते. पंच नक्कीच डोळ्यात तेल घालून आजच्या दिवसात भूमिका पार पाडताना आणि षटकार लागला. बॅक टू बॅक दुसरा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमा रेषेबाहेर षटकार. सुरेख फटकेबाजी, बॅक टू बॅक 2 षटकार लागले. जर विचार केला तर पहिलं षटक संपलं, P1चं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फळकावं लागली ती 19 धावसंख्या. म्हणजे पहिला चेंडू अतिरिक्त आला, सुरुवात खराब झाली आणि जर शेवटचा चेंडूचा विचार केला तर षटकार लागला. खराब सुरुवात आणि खराब चेंडूची सांगता, म्हणजे जर 19 धावसंख्या, 6 चेंडू 19 धावसंख्या. जे उर्वरित 18 चेंडू अजून शिल्लक असतील, जर पहिल्या षटकामध्ये 19 आल्या तर विचार केला तर 50 ते 60 धावसंख्येसमोर नक्कीच आव्हान ठेवलं जाऊ शकतं मोरिया 11 संघ गोलंदाजी मार्फत सज्ज असताना. जर 4 षटकांचा विचार केला तर पहिलं षटक कुठेतरी महागडं ठरलं गेलं. अजित पाटील यांच्याकडनं जर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सलग 3 षटकार, म्हणजे 2 षटकार आतापर्यंत लगावले गेलेत त्यांच्या माध्यमातून. आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण, आणि नक्कीच गच्चाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा फलंदाजाला भेटला जातोय. आणि बघता बघता 4 धावसंख्या, म्हणजे 2-3-23. पहिलं षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख फलंदाजी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आलेल्या दोन्ही फलंदाज अनंत आणि शंकर. सुरेख फलंदाजी, सुरेख फटका कव्हरच्या दिशेने नक्कीच टोलला. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या 24 या आकड्यावर येऊन पोहोचलेले. आता फलंदाज जाणे पहिल्या मॅचमध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूला जो षटकार मारला होता, पुन्हा एकदा 500 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी असलेल्या फलंदाजाला षटकाराच्या दिशेने जर गेला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक. फिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी, बॅटीची कळा लागून गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, गडी बाद डिजे कमी. नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झाला आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या रस्त्याला परतून लागला तो शंकर. जर विचार केला तर 13 धावसंख्येची खेळी केली आणि बघता बघता आपल्या संघासाठी 13 धावसंख्या जुळवल्या आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होते, तो मनोज. नक्कीच मनोज हा एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच असेल, कारण की घनसोली सारख्या घोरंदासारख्या स्पर्धेमध्ये नक्कीच तो खेळताना दिसतो साई श्रद्धा या संघामध्ये. आणि नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला, श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स या नावामध्ये नक्कीच त्यांचा संघ खेळताना दिसतोय. पंच पुन्हा एकदा गोलंदाजा आव्हान करताना फिरकवण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू गोलंदाजाची दाद दिली जात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू मोहरा बाद आणि चौथा चेंडू डॉट. 5वा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मारा करील तो मनोज. सुरेख चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या, म्हणजे जर कुठेतरी आता दंडित केलं गेलं गोलंदाजाला पंचांनी. जर विचार केला तर सुरेख पंच. 5वा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ, फिरकावलेला चेंडू कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या एक्क्या दुक्क्याने नक्कीच भर पाहायला भेटले. दुसरं षटक कुठेतरी दबावाखाली नक्कीच टाकताना दिसत आहे गोलंदाज. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज विकास. फिरकवला चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक सज्ज आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार. धावसंख्या फळकावं लागतात तर 1
धावसंख्या फळकावं लागतात तर चला स्पीडअप करा. विनंती असेल खेळाडूंना, तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. धावसंख्या 32, 32 धावसंख्या. चला स्पीडअप करा. सर्व खेळाडूंना विनंती असेल, पहिली इनिंग आपल्याला 15 मिनिटांच्या आत संपवायची आहे. म्हणजे एक इनिंग म्हणजे एक सामना आपल्याला 30 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. कारण की संध्याकाळच्या सत्रात आपल्याला ह्या चमचमात्या ट्रॉफ्या उजेडाच्या आतमध्ये द्यायच्या आहेत. कारण की विचार केला तर लाख मोलाच्या स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. जरी बक्षीस सुरेख असलं तरी ही लाख मोलाची स्पर्धा आपण म्हटली तरी कमी ठरणार नाही. चला गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतो तो सचिन. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्फत सचिन. स्ट्राईकला येतो मनोज. सचिन याचा पहिला चेंडू स्लो मध्ये नक्कीचा पंचांचा इशारा, नो बॉल आणि अतिरिक्त धावसंख्या असावी. वाईट प्लस वन, सॉरी नो प्लस वन, अशा प्रकारे 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटते. इथे श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच फलंदाजी मार्फत सज्ज असताना मनोजांच्या माध्यमातून पंचांचा इशारा, नो बॉल आणि फ्री हिटची संधी. कितपत या संधीचं सोनं करतो बघितले जाईल. मनोज फलंदाजी मार्फत सज्ज असताना फ्री हिटच्या संधीचा विचार केला तर षटकार आणि चौकार नक्कीच आपल्याला सातत्याने पाहायला भेटतो. फ्री हिटची संधी गोलंदाजी मार्फत सचिन सज्ज. पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या. तर कुठेतरी आता मागडा ठरताना दिसतोय गोलंदाजी मार्फत. पहिल्या षटकाचा विचार केला सर्जेराव पाटील साहेब, 19 धावसंख्या आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावसंख्या आणि उंचावलेला चेंडू, दिशा दिली, 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, नक्कीच दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला असता तर कुठेतरी धावसंख्या पूर्ण झाली असती. पण फलंदाजांनी दंडावित केलं. स्ट्राईकला असलेला फलंदाज म्हणजे अनंत ह्याला जर विचार केला तर अनंत याने आतापर्यंत 10 धावसंख्या केली. त्यामध्ये 2 चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू, बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात आणि अनंत याची खेळी संपुष्टात आणली ती सचिन यांनी. आणि जर विचार केला तर 2 चेंडू कुठेतरी खराब टाकल्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडूचा कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटतोय तो अनंता. धावसंख्या फळकावं लागते ती आतापर्यंत 36 धावसंख्या. म्हणजे 2 ओव्हर 2 चेंडू 36 धावसंख्या आणि 2 मोहरे बाद. अनंत याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजी मार्फत सज्ज होतो तो प्रकाश. सुरेख जर विचार केला तर सुरेख ड्रेस कोड आपल्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. प्रत्येक संघ जर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय तो आपल्या गावच्या ड्रेस कोडमध्ये. नक्कीच सुरेख स्पर्धा आणि नक्कीच शिस्त लावणारी स्पर्धा आपल्याला इथे पाहायला भेटते. फलंदाज सज्ज प्रकाश. सुरेख फट फिरकवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि तोपर्यंत कुठली धावसंख्या नसावी. डॉट चेंडू नक्कीच पाहायला भेटला. जर आतापर्यंत विचार केला तर पहिले 2 चेंडू टाकल्यानंतर खराब टाकल्यानंतर 3 चेंडू सुरेखरित्या पाहायला भेटतात. त्यानंतर त्यामध्ये 1 मोहराही पाहायला भेटतो अनंतासारखा खेळाडू. चौथा चेंडू सचिन, मारा करील प्रकाश, क्लीन बोल्ड. नक्कीच फलंदाज याला चेंडू काही कळू शकला नाही. वाईटचा सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता पण सुरेख गोलंदाजी. कुठेतरी चेंडू इनस्पिन झाला आणि फलंदाज प्रकाश याला तंबूचा रस्ता लागून दिला तो गोलंदाज सचिन याने. 4 चेंडूंमध्ये जर विचार केला तर 2 मोहरे बाद केले आणि अतिरिक्तच्या स्वरूपात 4 धावसंख्या, 3 धावसंख्या आणि 1 धावसंख्या धावून, अशा प्रकारे 4 धावसंख्या झाली. म्हणजे 4 चेंडू 4 धावसंख्या आणि 2 मोहरे बाद. सुरेख गोलंदाजी. आणि प्रकाशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी सज्ज होते तो
नवीन फलंदाज बाबू सज्ज होते. काय करतो बघितले जाईल. बाबू सुरेख चेंडू, नक्कीच सन्मान देण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाची दाद दिली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंमध्ये सुरेख गोलंदाजी, 2 मोरे बाद आणि 4 धावसंख्या दिली. शेवटचा चेंडू, फिरकवलेला चेंडू, दिशा दिलेली आणि कॅच घेण्याची संधी. सुरेख संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकाने. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक नक्की तर पाहायला भेटला. बाबू काही करू शकला नाही. 2 चेंडूंमध्ये 0 धावसंख्या केली आणि गोलंदाजाची दाद दिली जाते. 2 चेंडू कुठेतरी पहिले खराब टाकले, पण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा चेंडू सुरेखरित्या टाकल्या गेल्या आणि 3 मोहरे बाद केले. जर सर्जेराव साहेब ह्यांना जर विचार केला गोलंदाजाचा, पहिले चेंडू जेव्हा 2 टाकले खराब, तेव्हा विचार केला कुठेतरी हा गोलंदाज कमी लेखला जाऊ शकतो, पण त्यानंतर जे 6 चेंडू टाकले त्याने 3 विकेट घेतले. सुरेख कमबॅक केलं या संघासाठी सचिन याने. जर विचार केला तर 4 धावसंख्या देऊन 3 मोहरे बाद करणे खूप मोलाचं मानलं जाईल या गोलंदाजाकडनं. धावसंख्या फळकावं लागली आतापर्यंत 36 धावसंख्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक म्हणजेच स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक कशा प्रकारे पार पाडतो बघितले जाईल. गोलंदाजी मार्फत सज्ज असताना आणि फलंदाजी मार्फत सज्ज असताना मनोज. फिरकवण्याचा प्रयत्न काय होतो बघितले जाईल. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का, आणि नक्कीच नसावा, कारण की सुरेख क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला भेटते. तिसऱ्या षटकानंतर कुठेतरी दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोरिया 11 स्पोर्ट शिराळे या संघाच्या माध्यमातून आणि बघता बघता 1 चेंडूंचा नक्कीच खेळ केला गेला. दुसरा चेंडू सुरेख. पंच नक्कीच धन्यवाद करताना दिसतात. जर आजच्या दिवसाचा विचार केला तर रोशन कुमार आणि जय कुमार सारखे दोन्ही पंच आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. नवलाई स्पोर्ट आयोजित ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. फिरकवलेला चेंडू, उंची जास्त, लांबी कमी, कॅच घेण्याची संधी. सुरेख प्रयत्न नक्कीच केला गेला होता. प्रयत्नाची दाद दिली गेली होती, पण कुठेतरी अयशस्वी झाला आणि बघता बघता कॅच सुटले आणि 2 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात पाहायला भेटल्या. आणि धावसंख्येचा विचार केला तर श्री साई श्रद्धा संघ आतापर्यंत 40 या धावसंख्येवर जाताना दिसतो. म्हणजे सरासरीचा विचार केला तर सर्जेराव साहेब 9च्या सरासरीने संघ नक्कीच खेळताना दिसतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 40. फिरकवलेला चेंडू, दिशा दिली. एकापेक्षा दुसरं काही भेटू शकत नाही, कारण की नक्कीच सुरेख फटका मारला गेला. चेंडू जाते घोषित स्वरूपात. चेंडू पूर्वा प्लीज. चेंडू घोषित स्वरूपात गेलेला आहे आणि नक्कीच चेंडू आलेला आहे. धावसंख्या 41. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि सुरेख लेखनाची भूमिका आज पार पाडताना दिसतात सर्जेराव पाटील साहेब. जर स्कोरर सुरेखरित्या पार पाडताना दिसतात तर नक्कीच त्यांची दाद दिली जाते. सुरेख लेखणी आपल्याला इथे पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या. आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. धावसंख्या 42 धावसंख्या. स्लॉगवरच्या षटक प्रगतीपथावर असताना 4था चेंडू नक्कीच मार्गस्थ. फिरकवलेला चेंडू, दिशा दिली, कॅचची संधी आणि अयशस्वी. संधीचं सोनं करू शकला नाही. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्याही पूर्ण केल्या गेल्या. आणि लॉलीपॉप झेल नक्कीच म्हणावं लागेल, कारण की विचार केला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याला अयशस्वी करण्याची संधी क्षेत्ररक्षकाच्या हातात होती, पण अयशस्वी झाला तो क्षेत्ररक्षक. गोलंदाज सज्ज, माराकरीला फलंदाज
पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा कॅच घेण्याची संधी. आता संधीचं सहन करतो का नाही आणि बराबर सोनं केलं त्या संधीचं, कारण की एक झेल सोडल्यानंतर पुन्हा झेल सोडणं कुठेतरी चुकीचं समजलं जाऊ शकतं. आणि बघता बघता ह्यानंतरचा होणारा सामना श्री नायकेश्वर स्पोर्ट्स आयोजित स्पोर्ट्स विरुद्ध अंबाईवाडी वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज व्यासपीठाजवळ यावे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना विनंती असेल. टॉस का बॉस येथे ठेवण्यात आलेला आहे. चला 24 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली ती 44 धावसंख्या आणि 45 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. म्हणजेच विचार केला तर 11.25 ची सरासरी असणार आहे. मोरिया 11 या संघाला फलंदाजी मार्फत सज्ज झाल्यावर तर 11.25 ची सरासरी, म्हणजेच 2 मोठे फटके प्रत्येक षटकामागे मारणं गरजेचं असेल तरच कुठेतरी मोरिया 11 संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटले तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. पहिल्या षटक कुठेतरी 19 धावसंख्येचं गेलं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावसंख्या. चौथ्या षटकाचा विचार केला तर 4 धावसंख्या देऊन 3 मोहरे बाद केले आणि चौथं षटक सुरेख सचिन यांच्या माध्यमातून 8 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद केले. सुरेख गोलंदाजी तिसऱ्या आणि चौथ्या षटकांमध्ये. धावसंख्या फळकावी लागली 44. विजयासाठी करायचं असेल 45. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित नवलाई स्पोर्ट रेठे वारणा आयोजित. दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज टॉस का बॉस या मंचाजवळ उपस्थित दाखवावी. नायकोशेस स्पोर्ट्स विरुद्ध अंबाईवाडी वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज टॉस का बॉस या मंचाजवळ उपस्थित दाखवावी. प्लीज विनंती असेल. दिलीप पाटील पैलवान साहेब येथे उपस्थित आहे. यांच्या हस्ते ते नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज विनंती असेल. अंबाईवाडी वॉरियर्स विरुद्ध श्री नायकेश्वर स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघांचे कर्णधार येथे उपस्थिती दाखवावी. प्लीज येथे पैलवान साहेब येथे उपस्थित झाले. यांच्या माध्यमातून ही नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज उपस्थित मान्यवरांना नक्कीच आपण मान सन्मान दिला जाणार आहे. अंबाईवाडी वॉरियर्स विरुद्ध श्री नायकेश्वर स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये येथे नक्कीच नाणेफेकी केली जात आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर तिसरा सामना इथे खेळवला जात आहे. जर विचार केला तर पहिला सामना आता रंगला जाणारा दुसरा सामना आणि ह्यानंतरचा तिसरा सामना म्हणजेच अंबाईवाडी वॉरियर्स विरुद्ध श्री नायकेश्वर स्पोर्ट्स. नक्कीच येथे पैलवान साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली जात आहे. चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला 15 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. फलंदाज पाठवून द्या प्लीज विनंती असेल दादा. चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. आणि इथे नक्कीच नाणेफेकी पैलवान साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं.
दिलीप पाटील नक्कीच यांच्या हस्ते ते नाणेफेकी केली जाते. एक पैलवान नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटत आहे. दिलीप पाटील जर विचार केला तर कोल्हापूर येथे नक्कीच तालमीमध्ये ते सातत्याने आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच पैलवान आहेत ते सर आणि नक्कीच मोठ्या माणसांचा मोठ्या लोकांचा इथे मान सन्मान केला जाणार, कारण की मान सन्मान करणे हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. आयोजकांचा नक्कीच इथे आदर केला जाणार आहे. नक्कीच अंबाईवाडी हा संघ येथे नाणेफेकी विजय झालेला आहे. कृपया करून तुम्ही मला निर्णय कळवला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि श्री नायकेश्वर स्पोर्ट्स या संघाला विनंती असेल तुम्ही ही मॅच संपल्यानंतर त्वरित फलंदाजीसाठी पाठवून द्यावा. तोपर्यंत रंगला जाणारा सामना श्री साई श्रद्धा विरुद्ध मोरिया 11 स्पोर्ट्स या संघांमध्ये नक्कीच विजयासाठी गरज असेल. सर्जेराव साहेब नक्कीच सांगताना दिसतात. 45 धावसंख्येचं आव्हान असेल. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा. ही स्पर्धा नक्कीच लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. पंचांच्या डाव्या साईडने नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय गोलंदाज अनंत, ज्याने फलंदाजी सुरेख केली होती. 10 धावसंख्येची फलंदाजी केली होती, त्यामध्ये 2 चौकार लगावले गेले होते. पण गोलंदाजी मार्फत कशा रीतीने कमबॅक करतो. पिवनचं षटक प्रगतीपथावर असताना फिरकावलेला चेंडू दिशा दिली, सुरेख फटका पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने. नक्कीच चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या जवळ. 1 धाव पूर्ण. बघता बघता 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटतात. जरा विचार केला तर P1च्या षटकामध्ये अशी फलंदाजी करणे गरजेचंच असेल, कारण की अपोजिट संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावसंख्या. म्हणजे त्या धावसंख्येला पाठलाग करणे कंपल्सरी राहणार आहे ते मोरिया 11 या संघाला. आणि चेंडू जातो या मानवंदना देणाऱ्या या आमच्या व्यासपीठाला आणि एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. एका धावसंख्येमध्ये भर झाल्यानंतर धावसंख्या 3 या आकड्यावर येऊन पोहोचलेली. पहिल्या चेंडूला 3 धावसंख्या आणि दुसऱ्या चेंडूला 1 धावसंख्या, म्हणजे चेंडू 2 चेंडू आणि 4 धावसंख्या. फिरकावलेला चेंडू दिशा दिली, काय होते बघितले जाईल. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का? नक्कीच दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही, कारण की अष्टपेय खेळ नक्कीच येथे पाहायला भेटतात. आजच्या दिवसामध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नवलाई स्पोर्ट नक्कीच ही स्पर्धा आपल्याला आयोजित करताना दिसतात. जर विचार केला तर चमचमात्या ट्रॉफ्या 4 ते 5 फुटाच्या इथे ट्रॉफ्या आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. आकर्षक देखणं ही स्पर्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फिरकावलेला चेंडू दिशा दिली, काय होते बघितले जाईल. 1 धाव पूर्ण आणि चेंडू जातोय घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर. आणि बघता बघता विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागते ती 6 धावसंख्या. म्हणजेच P1चं षटक सुरेखरित्या टाकण्याचा प्रयत्न आनंद याच्या माध्यमातून केला जातोय. आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होते. फलंदाजी मार्फत रुपेश ना दादा सागर. फिरकावलेला चेंडू गच्चा क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या केल्या गेल्या फलंदाज सागर याच्या माध्यमातून. आणि जर विचार केला तर धावसंख्या 8 आतापर्यंत फळकावं लागले. म्हणजे शेवटचा चेंडू जर सरासरीचा विचार केला तर 11.25 ही सरासरी आहे. आणि म्हणजेच शेवटच्या चेंडूला चौकार लावणं कंपल्सरी आहे. म्हणजेच कुठेतरी सरासरी गाठण्याचा प्रयत्न फलंदाजांमार्फत केला जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण.
नक्कीच कुठली धावसंख्या घेण्याचा प्रयत्न नसेल आणि 6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागली ती 9 धावसंख्या. सर्जेराव साहेब जर अपोजिट संघाचा विचार केला तर 19 धावसंख्या दिली होती आणि आता चाललेल्या सामन्यामध्ये म्हणजेच अनंत यांनी 9 धावसंख्या दिली. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 10 धावसंख्या कमी पाहायला भेटतात गोलंदाजामार्फत, ज्याचं सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते अनंत यांच्या मार्फत P1चं षटक प्रगतीपथावर असताना. इथे उपस्थित मान्यवर अजय जगताप बारक्या पाटणचे युवा नेते इथे उपस्थित झालेले आहे. अजय जगताप साहेब यांचा इथे सत्कार केला जात आहे. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती येथे नक्कीच राबवली जात आहे. अजय जगताप साहेब पाटण तालुक्याचे युवा नेते इथे उपस्थित झालेले आहेत. साहेबांचा इथे नक्कीच सत्कार केला जात आहे. नक्कीच अजय जगताप साहेब येथे उपस्थित होत आहे. नक्कीच पाटण तालुक्याचे युवा नेते आहेत. नक्कीच अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच आपण राबवण्याचा इथे प्रयत्न केला जात आहे. पाटण तालुक्याचे युवा नेते अजय जगताप साहेब येथे उपस्थित झालेले आहे. तुमचे मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. चला, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होते. बाबासो फिरकालेला चेंडू जाते घोषित स्वरूपात. पंचांचा इशारा आलाय. एक धावसंख्या म्हणजेच एका धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये फळकावं लागताना दिसते ती 10 धावसंख्या. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत बाबासो. पहिल्या चेंडूला एक धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्फत बाबासो. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच पाहायला भेटतो आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी मार्फत बाबासो. सुरेख चेंडू. नक्कीच फलंदाजाला चेंडू कळू शकला नाही, पण चेंडू जातो घोषित स्वरूपात. जर मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण अयशस्वी. पण यष्टीरक्षकांनी काही दाद दिली नाही गोलंदाजाला आणि घोषित स्वरूपात एक धावसंख्या. धावसंख्या 11-11. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू बाबासो पुन्हा एकदा मार्गस्थ. पंचांनी पुन्हा दंडवत केले. ते गोलंदाज बाबासो यांना नक्कीच सुरेख पंचांची भूमिका पार पाडताना दिसतात. पंच रोशन कुमार आणि जयकुमार आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज सज्ज बाबासो. तिसरा चेंडू मारा करताना फलंदाजी मार्फत फलंदाज सज्ज. उंचावलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. मनोज एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या पाहायला भेटतात संघाच्या खात्यात. आणि धावसंख्या पाहायला तर आतापर्यंत 14 धावसंख्या पाहायला भेटते. आणि सागर याचा विचार केला तर आतापर्यंत एक्क्या दुक्क्या आणि तिक्क्यामध्ये नक्कीच खेळताना दिसतोय संघासाठी. गोलंदाज सज्ज. फिरकवलेला चेंडू दिशा दिली. चेंडू जातोय घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावं लागते ती 15 धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. म्हणजेच कुठेतरी आता दडपण नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. जर 2 मोठे फटके कुठेतरी संघाला उंबरठ्यावर घेऊन जाऊ शकतात, पण सागर मारण्याचा प्रयत्न करतो तर गोलंदाजांमार्फत नक्कीच सुरेख गोलंदाजी. सुरेख चेंडू. देख ना चेंडू. चेंडू झाला डॉट. चेंडू झाला निर्धाव. 12 चेंडूंचा खेळ चाललाय. धावसंख्या फळकावी लागते ती 15. म्हणजेच 12 चेंडू आणि शेवटचा बॉल सॉरी 1 चेंडूंचा खेळ असेल. एक वाईट चेंडू नक्कीच पाहायला भेटला होता आणि 5 चेंडू नक्कीच पाहायला भेटतात. तर विचार केला तर आतापर्यंत 15 धावसंख्या पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये 9 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू टाकले. शेवटचा चेंडू उंचावला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि जर विचार केला तर आता 2 षटक म्हणजे तर 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागते ती 17 धावसंख्या.
चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. चला 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावसंख्या म्हणजेच सर्जेराव साहेब 14 धावसंख्येची सरासरी प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे 2 मोठे षटकार कंपल्सरी लगावणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत प्रथमेश. फिरकवलेला चेंडू आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. चुकी झाली, चुकीला माफी नाही आणि नक्कीच जर जीवनदान भेटले ते फलंदाज रुपेशाला कितपत जीवनदानाचा फायदा उचलतो बघितले जाईल. रुपेश आपल्या फलंदाजी मार्फत सज्ज. आता समीकरण चेंज होताना दिसतोय. 11 चेंडू आणि 27 धावसंख्या. 11 चेंडू आणि 27 धावसंख्या. धावसंख्या फळकावं लागते ती 18 धावसंख्या. सुरेख चेंडू. नक्कीच गोलंदाजाची दाद दिली जाते गोलंदाजी मार्फत. पहिल्या चेंडूला 1 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूला फलंदाज सागर याला रोखून ठेवले फलंदाजी मार्फत. जर विचार केला सर, जर फलंदाजाचा तर कुठेतरी स्टंपाच्या अपोजिट साईडने खेळताना दिसतो, म्हणजे त्याला लेग साईडला मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, पण कुठेतरी अडथळा निर्माण करतो गोलंदाज. म्हणूनच गोलंदाजीची इथे दाद दिली जाते गोलंदाजी मार्फत. तिसरा चेंडू. सुरेख पटका. कॅचची संधी. आता संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकानं आणि पंचांचा इशारा. नो बॉल, अतिरिक्त धावसंख्या. म्हणजे कुठेतरी कॅच घेतली गेली होती आणि त्या कॅच फळ त्या क्षेत्ररक्षकाला भेटलं नाही आणि पंचांनी दंडवत केलं तर गोलंदाजाला नोच्या स्वरूपात, म्हणजे नो +2 अशा प्रकारे 3 धावसंख्या फलंदाजांच्या खात्यात. आणि पॅनल्टी आणि नक्कीच थ्रो गोलंदाजाच्या मुळे या गोलंदाजाला बाद केलं जाईल आणि 2 धावेंची पॅनल्टी, म्हणजेच नो प्लस 2 धावसंख्या धावून आणि दंडवित केलेल्या 2, म्हणजे टोटल 5 धावसंख्या पाहायला भेटतात फलंदाजाच्या खात्यात. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. म्हणजेच तो गोलंदाज आता कुठल्याही स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आणि त्याला दंडवत केलं गेलेलं आहे आणि कुठल्याही या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज बाद केला जाणार नाही. धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फळकावी लागते ती 23 धावसंख्या. म्हणजे कुठेतरी गोलंदाज चुकीचा वापरला गेला आणि पंचांनी त्याला दंडवत केलं. चला सुरेख. डॉट बॉल झाला ना, डॉट झाला ना, डॉट चेंडू झाला. नक्कीच तिसरा चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न केला गेला होता आणि डॉट चेंडू नक्कीच पाहायला भेटतोय शंकरच्या माध्यमातून. फिरकावलेला चेंडू, कॅचची संधी, संधीचं सोनं आणि नक्कीच फलंदाज बाद होतो. तो स्ट्राईक लागलेला फलंदाज सागर आणि नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत होता, पण कुठेतरी अयशस्वी झाला सागर आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो शिवाजी. काय करतो बघितले जाईल. शिवाजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे आपली तलवारबाजी करत असेल त्याचप्रमाणे शिवाजी नावाचा हा खेळाडू कशा प्रकारे आपली फटकेबाजी करतो बघितले जाईल बॅटच्या माध्यमातून. जर विचार केला तर आतापर्यंत 23 धावसंख्या फळकावी लागलेली आहे गोलंदाजामार्फत शंकर सज्ज असताना. म्हणजे 45 धावसंख्येचं पाठ फिरकवलेला चेंडू, दिशा दिली, चेंडू जातोय आउट ऑफ द पारसी मारेशी बाहेर, षटकार. आणि जर विचार केला तर
आत्ताचा विचार केला तर कुठेतरी माननीय बाजीराव जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच उपस्थित मान्यवर बाजीराव जाधव साहेब, तुम्हाला विनंती असेल स्थानापन्न व्हावे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धावसंख्यांचा उच्चांक नक्कीच पाहायला भेटतोय. कॅच सोडल्यानंतर कॅच घेण्याची संधी पुन्हा असेल आणि नक्कीच संधीचं सोनं केलं ते मनोज याने आणि मोठा खेळाडू बाद झाला तो ज्याने षटकार नक्कीच लगावला गेला होता रुपेश आणि त्याचाच प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला होता पण अयशस्वी झाला रुपेश आणि कॅच घेतली गेली मनोज याने. धावसंख्या फळकावं लागली ती 29 धावसंख्या. म्हणजे आताचा विचार केला तर 16 धावसंख्येची नक्कीच गरज असणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. चला शेवटचं षटक असेल. जे शेवटचे 6 चेंडू असतील, 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. मोरिया 11 संघ ज्यावेळी नाणेफेकी हरला होता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि 44 धावसंख्या कुठल्या गेल्या होत्या ते श्री साई श्रद्धा स्पोर्ट या संघाने. आणि नक्कीच जर विचार केला तर विजयासाठी 45 धावसंख्येचं आव्हान दिले गेलं होतं आणि बघता बघता धावसंख्या 29 धावसंख्येवर येऊन पोचली आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 16 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 16 धावसंख्या सर्जेराव साहेब जे 2 ते 3 मोठे फटके कंपल्सरी असणार. 2 षटकार कुठेतरी संघाला कमबॅक करून आणू शकतात पण 3 चेंडू कुठेतरी संघाला घरचा रस्ता परतून लावण्याचा प्रयत्न केला जाईल. काय करतो बघितले जाईल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होते मनोज आजच्या दिवसामध्ये. म्हणजे जे स्लॉगवरचं षटक जर अपोजिट संघाचा विचार केला तर सचिन याने स्लॉगवरचं षटक टाकलं होतं त्यामध्ये 8 धावसंख्या देऊन 2 मोहरे बाद केले होते आणि मनोज आता कशा प्रकारे कामगिरी करतोय. सचिन याने गोलंदाजी केली होती. तिसरं षटक 4 धावसंख्या देऊन 3 मोहरे बाद केले होते. घोषित स्वरूपात नक्कीच धावसंख्या पाहायला भेटते. पहिला चेंडू घोषित धावसंख्या 30 आतापर्यंत नक्कीच पाहायला भेटली. 30 झाले ना दादा. आणि 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 15 धावसंख्या. टोलेला चेंडू क्षेत्ररक्षण सज्ज कुठेतरी अयशस्वी. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 32 आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडू आणि 13 धावसंख्या. सर्जेराव साहेब 2 मोठे फटके कुठेतरी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. काय होते कोणाच्या मनगटात ताकद आहे बघितले जाईल. फलंदाजी मार्फत फलंदाजी करताना जिगर आपली जिगरी रित्या फलंदाजी करतो का नाही बघितले जाईल. कारण की संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर 2 मोठे फटके नक्कीच कंपल्सरी लगावण्याची गरज असेल मोरिया 11 संघाला. फिरकवलेला चेंडू दिशा दिली. क्षेत्ररक्षण सज्ज. कॅच सोडली. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या प्रयत्न यशस्वीरित्या केल्या गेल्या आणि 3 धावसंख्या नक्कीच सुरेखरित्या पाहायला भेटतात आहे. आणि बघता बघता 3 धावसंख्या जिगऱ्याच्या खात्यात आणि मोरिया 11 या संघाच्या खात्यात. धावसंख्या 35 म्हणजे 3 चेंडू 10 धावसंख्या. 3 चेंडू 10 धावा. 1 षटकार 1 चौकार 1 चौकार 1 षटकार का 2 डॉट. गोलंदाज वर्चस्व ठरतोय का फलंदाज वर्चस्व ठरतोय. नक्कीच 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या 36. 2 चेंडू आणि 9 धावसंख्या. आता कंपल्सरी चेसिंग असणार आहे याची नोंद घ्यावी फलंदाजाने. म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकार कंपल्सरी लगावण्याची गरज असेल. जिगर ज्याने सुरेख फलंदाजी एक्क्या दुक्क्याने नक्कीच करताना दिसतोय पण 2 मोठे फटके नक्कीच त्याच्या माध्यमातून लगावण्याचा प्रयत्न होतो का नाही बघितले जाईल. हाय व्होल्टेजचा सामना रंगला जाणारा सामना श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स विरुद्ध मोरिया 11 स्पोर्ट्स. 2 चेंडू आणि 9 धावसंख्या. 2 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज.
फिरकावलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने एक धाव पूर्ण आणि बघता बघता 2 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटतात आहे. आणि आता विचार केला तर 7 धावसंख्येची गरज असेल. 7 धावसंख्या म्हणजे कुठेतरी चुकीचा चेंडू टाकला तर फलंदाजाला कुठेतरी एक संधी नक्कीच उपलब्ध केली जाऊ शकते. पण गोलंदाजाने सुरेख चेंडू टाकला तर फलंदाजा नक्कीच घराच्या दिशेने. फिरकलेला चेंडू आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येमध्ये भर. नक्कीच कुठेतरी सामना विजयाच्या दिशेने जातोय. तो श्री साई श्रद्धा संघ गोंडवली हा संघ आणि घराच्या दिशेने नक्कीच मोरिया 11 स्पोर्ट्स संघ जाताना दिसतोय. कुठेतरी कमी पाहायला भेटते. जर अपोजिट संघाचा विचार केला तर पहिलं षटक कुठेतरी सर्जेराव साहेब मागं ठरलं गेलं म्हणून याचा भूगंध आपल्याला पाहायला भेटतोय तो मोरिया 11 संघाला. पंचांना विनंती असेल प्लीज व्यासपीठाजवळ यावे.